सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग तालुका जत जिल्हा सांगली प्रतिनिधी. वळसंग येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या वतीने नूतन जिल्हा परिषद सदस्य रमेश देवरसी व पंचायत समिती सदस्य अप्पासाहेब बेडगे यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सावंत सर होते. यावेळी केंद्रप्रमुख कबाडगे सर, शिक्षक मुकुंद चव्हाण सर, युवा नेते केंचराव वगैरे, शाळा समिती अध्यक्ष विजय बिराजदार, विश्वनाथ हिरकोंड, युवा नेते दिनेश सावंत, केंचराव कांबळे, महादेव बंडगर काका यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. समारंभाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकले. देशभक्तीपर गीते, नृत्य व नाटिका यामुळे वातावरण भारावून गेले. यावेळी बोलताना नूतन जिल्हा परिषद सदस्य रमेश देवरसी यांनी शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. वळसंग जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मांडण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रश्न जिल्हा नियोजन समिती अथवा आमदार पडोळकर साहेब यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंचायत समिती सदस्य अप्पासाहेब बेडगे यांनीही आपल्या मनोगतात शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संस्कार व क्रीडा क्षेत्रातही प्रगती करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षकांनी केले. समारंभ यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. एकूणच वळसंग जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आयोजित हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून शाळेच्या विकासासाठी दिलेली आश्वासने ग्रामस्थांमध्ये आशावाद निर्माण करणारी ठरली आहेत. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.